नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. महाविकास आघाडीत 85-85-85 चा फॉर्म्युला. 255 जागा लढण्याचं ठरलं. काही जागा मित्रपक्षांना देणार तर इतर जागांचा घोळ कायम. ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर. वरळीतून आदित्य ठाकरे तर वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाईंना उमेदवारी. चेंबूरमधून प्रकाश फातर्पेकर तर अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटकेंना उमेदवारी जाहीर. मुख्यमंत्री शिंदेंविरोधात ठाकरे गटाचे केदार दिघे मैदानात. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून केदार दिघे निवडणूक लढणार. उद्धव ठाकरेंचा मी आभारी. निवडून आलो तर 3 वर्षांपासून रखडलेली कामं करेन. उमेदवारी मिळाल्यानंतर केदार दिघेंची प्रतिक्रिया. 4 ते 5 जागांवर ठाकरे गट आणि आमच्यात मतभेद होते, ते मतभेद आता मिटलेत. आज उमेदवारांची यादी घोषित होईल. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. माहीम मतदारसंघात तिहेरी लढत होणार. अमित ठाकरेंविरोधात शिवसेना ठाकरे गटातून महेश सावंतही मैदानात तर शिंदेच्या शिवसेनेकडून सदा सरवणकरांचं आव्हान. मनसेकडून 13 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर. दिनकर पाटलांना नाशिक पश्चिम मधून उमेदवारी तर पप्पू उर्फ मंगेश पाटलांना अमरावतीतून तिकीट. लोकसभेला मोदींना पाठिंबा दिला, आता त्याची परतफेड करावी अशी आमची इच्छा नाही. तुम्ही तुमचं राजकारण करावं. दोन्ही उमेदवारांना माझ्या शुभेच्छा. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया. युवराज विरुद्ध सामान्य नागरिक अशी लढत आता होणार. आदित्य ठाकरेंकडे लोकांना भेटायला सुद्धा वेळ नसतो, पण माझ्याकडे लोकांसाठी डायरेक्ट ऍक्सेस आहे. संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून अजित पवारांच्या बारामतीतील उमेदवारीची घोषणा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी 38 उमेदवार जाहीर. विद्यमान आमदारांना पुन्हा संधी. इंदापुरातून दत्तात्रय भरणेंना तर आंबेगावमधून दिलीप वळसे पाटलांना, येवल्यातून छगन भुजबळ, दिंडोरीतून नरहरी झिरवळ, परळीतून धनंजय मुंडेंना उमेदवारी जाहीर. महायुतीचे आतापर्यंत 182 उमेदवार जाहीर. भाजपकडून 99, शिंदेच्या सेनेकडून 45 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 38 उमेदवार घोषित. अजितदादांच्या पहिल्या यादीत नवाब मलिक, सुनील टिंगरे, बाळासाहेब आजबेंचं नाव नाही. भाजपकडून मलिकांच्या उमेदवारीला विरोध तर वडगाव शिरीच्या उमेदवारीवरून अजूनही सस्पेन्स कायम. वरुण सरदेसाईंविरोधात जिशान सिद्दीकींचं ट्विट. वांद्रे पूर्वेत जुन्या मित्रांना उमेदवारी जाहीर केल्याचं ऐकलं. सोबत राहणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं. सिद्दीकींचं ट्विट. भाजप नेते निलेश राणेंचा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. कुडाळ मतदारसंघातून वैभव नाईकांविरोधात धनुष्यबाणावर लढणार. राज्यात महायुतीचं सरकार येणार आणि उदय सामंत नक्की मंत्री असतील. निलेश राणेंनी कार्यक्रमात व्यक्त केला विश्वास. निलेश राणेंनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यांचा विजय निश्चित. निलेश राणेंचा 52,000च्या मताधिक्यानं विजय होईल. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरेंनी माझ्यावर सूड उगवला. सर्व कायदेशीर असूनही माझं घर पाडायला निघाले होते. नारायण राणेंचा आरोप. सोलापूर दक्षिणच्या जागेवरून काँग्रेस ठाकरे गटात वाद. सोलापूर दक्षिणची जागा काँग्रेसची. काँग्रेसच ती जागा लढवणार. काँग्रेसचे चेतन नरोटे आक्रमक भूमिकेत. मराठवाड्यात राजकीय हालचालींना वेग. अंतरवाली सराटीत विविध पक्षाचे नेते जरांगेंच्या भेटीला. मंगेश चिवटे, बजरंग सोनवणे, काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर, संगीता ठोंबरे, राहुल पाटलांनी घेतली जरांगेंची भेट. साताऱ्याच्या पाटणमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता. शंभूराज देसाईंना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर तर हर्षद कदम यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी. शरद पवार गटाचे सत्यजित पाटणकर अपक्ष लढणार. सूत्रांची माहिती. हडपसर मतदारसंघातून प्रशांत जगताप सोमवारी अर्ज दाखल करणार. प्रशांत जगताप हे पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष. मला पाडण्यासाठी बाळापूर मतदारसंघात खूप पैसा आला. बाळापुरात गढूळ राजकारण करायला सुरुवात झाली. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांचा आरोप. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्याबद्दल आभारी. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजन विचारेंनी मानले ठाकरेंचे आभार. ऐरोली विधानसभेतून ठाकरे गटाच्या MK मडवींना उमेदवारी. MK मडवींना मातोश्रीवर एबी फॉर्म स्वीकारला. MK मडवींविरुद्ध गणेश नाईक असा सामना रंगणार. त्यांच्या सभेत ऐकणारे त्यांचेच कार्यकर्ते आणि कारखान्याचे कर्मचारी. सुजय विखे पाटलांचा नाव न घेता बाळासाहेब थोरातांवर निशाणा. अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघात प्रीती बंड यांचे कार्यकर्ते आक्रमक. प्रीती बंड यांना बडनेरातून उमेदवारी नाकारल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट. माढा मतदारसंघात महायुतीला उमेदवारच मिळेना. माढ्याचे आमदार बबन शिंदेंचा महायुतीतून न लढण्याचा निर्णय तर माढा विधानसभेची जागा युतीमध्ये अजित पवार गटाला जाण्याची शक्यता. तासगाव कवठे महाकाळमध्ये तुतारी विरुद्ध घड्याळ
सामना रंगणार. रोहित पाटलांविरुद्ध संजय काका पाटील घड्याळावर लढणार. अजित पवारांची भेट घेतली. उमेदवारी जाहीर केल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचं मनापासून आभार. हडपसरचा विकास अधिक गतीनं करण्याचा प्रयत्न करणार. अजित पवार गटाचे उमेदवार चेतन तुपेंची प्रतिक्रिया. परळी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. पंकजा मुंडे महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती असणार. शक्तीप्रदर्शन करणार नाही, धनंजय मुंडेंची माहिती. जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदारसंघातून मंत्री गुलाबराव पाटील तर अमळनेर मतदारसंघात अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. ऐन सणासुदीच्या काळात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले. भाजीपाल्यानं सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलं. कापूस खरेदी केंद्रात कापसाची आवक घसरली. नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे कापसाला भाव नाही. शेतकऱ्यांची कापूस विक्रीकडे पाठ. नंदुरबारमध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. पीक विमा काढल्यानंतर देखील पंचनामे होत नसल्यानं शेतकरी नाराज. तातडीनं पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत सोलापूरच्या करमाळ्यातील वीट येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय विजयी. खो खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून राजकुमार बडोले यांना अजित पवार गटाची उमेदवारी. भाजपमधून कालच अजित पवार गटात प्रवेश. विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचं तिकीट कापलं. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यातील सर्व पक्षाचे शहर प्रमुख एकत्र. पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर सर्व पक्षाच्या शहर प्रमुखांची मैफिल रंगली. उल्हासनगरात महायुतीत बंडाचे वारे. भाजप आणि अजित पवार गटात तेढ. भाजपला तिकीट दिल्यास बंडखोरीचा राष्ट्रवादीचा इशारा.